जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे 5 गंभीर गुन्ह्यात फरार असलेला म्हस्के गँगचा म्होरक्यास गुंडाविरोधी पथकाने अहिल्यानगर येथून बेड्या ठोकल्या आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की 23 नोव्हेंबर 2024 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत शकुंतला पेट्रोल पंप, जय भवानी रोड, नाशिक रोड येथे सागर म्हस्के आणि त्याचे इतर साथीदार हे सर्व दरोडा घालण्याच्या पूर्वतयारी करून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता, दोर, मिरची पूड अशी घातक शस्त्रे कब्जात बाळगून दरोडा घालण्यासाठी एकत्र जमल्याने तसेच पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन करताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यात यापूर्वी 4 आरोपी अटक करण्यात आले होते। मुख्य आरोपी आणि म्हस्के गँगचा म्होरक्या सागर म्हस्के हा फरार असल्याने आणि त्याच्यावर आणखीन 4 गुन्हे दाखल असून एकूण 5 गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याने संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आरोपी सागर म्हस्के यास तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते। त्यानुसार म्हस्के गँगचा म्होरक्या सागर म्हस्के याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते आणि अंमलदार घेत असताना तो सध्या संगमनेर शहरामध्ये असण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांना मिळाली। 10 मार्चला गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांनी संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन आरोपी सागर म्हस्के याच्याबाबत संगमनेर शहरात मानवी आणि तांत्रिक कौशल्य वापरून तसेच मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आरोपी सागर म्हस्के हा संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी, संगमनेर भागात राहत असल्याची माहिती मिळाल्याने परिसरात रात्रीच्या वेळी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला। आरोपी सागर म्हस्के यास पोलिसांची चाहूल लागताच तो मोटारसायकल घेऊन पोलिसांपासून पळण्याचा प्रयत्न करीत असताना गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी आरोपीचा भागात पाठलाग करून आरोपी सागर उर्फ सोनू सुरेश म्हस्के वय 29 वर्ष यास शिताफीने ताब्यात घेतले। पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे। जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडी, जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण 5 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी व म्हस्के गँगचा म्होरक्या सागर म्हस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते। त्यानुसार आम्ही गुंडाविरोधी पथकाचे सर्व अंमलदारासह उपनगर पोलीस स्टेशन, नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर म्हस्केची माहिती काढली असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली। संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि माननीय एसीपी क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक 10/3/2025 रोजी गेलो दिवसभर आणि दिनांक 11/3/2025 अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी तेथील स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिकमधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो काय बाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी या भागामध्ये आमचे गुंडाविरोधी पथकाच्या अंमलदारासह आम्ही सापळा रचला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चाहूल लागतात आरोपी हा त्याच्याकडे असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला। त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठलाग करून त्यास पहाटे 4 वाजेच्या दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी या भागात त्याला पकडले। त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण 5 गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशनचे एकूण 4 गुन्हे आहेत। त्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवळी कॅम्प मधले इथेही एक जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। एकूण 5 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडाविरोधी पथकाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे।